वटपौर्णिमा जवळ आली की बाजारात खूप फणस विकू घेतात. आतापर्यंत तुम्ही फणसाचे अनेक प्रकार केले असतील, पण आज आपण करूया गोड गऱ्यांचे वडे. आता या फणसांचे वडे करण्यासाठी मी घेतलंय त्या फणसांचे गरे. खरा म्हणजे बरक्या फणसाचा रस पण तुम्ही घेऊ शकता, पण माका बरको फणस मिळूक नाही म्हणून मी हे काप्या फणसाचे जरा जास्त पिकलेले गरे घेतले. हे 1/2 किलो असत. नंतर थोडासा गुळ 1 वाटी, इकडे तांदळाचं पीठ, आणि तांदळाच्या पिठाचे वडे थोडे कडक होतात म्हणून मी इकडे गव्हाचं पीठ 1/2 वाटी घातले. तुम्ही त्याच्याऐवजी ज्वारीचं पीठ पण घालू शकता. मीठ आणि तळण्यासाठी तेल. आता या मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळे गरे टाकूया आणि वाटून घेऊया. अशी ही बारीक पेस्ट आपण करून घ्यायची आणि त्याच्यातच घालायचा ह्या गूळ. आणि परत एकदा सगळ्या मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता या मिक्सर मधलं सगळं मिश्रण आपण परातीत काढून घेऊया. आता या वाटलेल्या मिक्सर मधला सगळा वाटण आपण काढून घेतला. आता त्याच्यात घालायचा चवीपुरता मीठ आणि त्याच्यात मावेल तेवढा या पीठ थोडा थोडा घालत मळत जायचं. आता हे मी अशा प्रकारे पीठ सगळं मळून घेतले. आता हातात थोडासा तेल लावायचा आणि ते पीठ एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं. आणि त्याचे गोळे करायचे छोटे छोटे. आपण पुऱ्यांचे करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेतले आणि इकडे तळण्यासाठी तेल तापत ठेवले. आता आपण वडे करून घेऊया. त्यासाठी हेका लावायचा थोडासा तेल आणि त्याच्यावरती वडं थापायचं. अशा प्रकारे सगळे वडे करून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे वडे थापून घेतले. आता वडे थापताना पुरीसारखे पातळ करायचे नाही किंवा खूप जाड पण थापायचे नाही. अशा प्रकारे थापायचे म्हणजे काय होतं की ते व्यवस्थितपणे भाजले जातले. आता आपण बघूया इकडे तेल तापला का. आता इकडे तेल उकळत होता तर आपण त्याच्यामध्ये घालूया हे वडं. हे सगळेच वडे टम्म फुगतील असे नाही, कारण ह्याच्यामध्ये गुळ असतं त्यामुळे ते कधी कधी फुगणच नाही. काही थोडा वेळ फुगतले. आता ते एका भांड्यामध्ये आपण सगळे काढून घेऊ. असे सगळे वडे मी तळून घेतले. हे वडे अतिशय अप्रतिम लागतात आणि 2 दिवस चांगले टिकतात. दुसऱ्या दिवशी त्याची चव जास्त चांगली येतात कारण त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे छान लागतात. तर असे हे वडे तुम्ही करून बघा आणि तुमका नक्की आवडतले. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.